राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा प्रतिनिधी म्हणून बोलणार नाही. म्हणून मी माझा बॅनर कुठेतरी पुढे यावा अशा पद्धतीची घाई करणं, अशा पद्धतीचा आग्रह धरणं हे कुठं जाणार आहे. आपण म्हणतो की आमची एकजूट आहे. ही एकजूट ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस एक जबाबदार कर्मचारी आहोत. समोरचा जो रस्ता आहे, ज्या रस्त्यावर आपण उभं राहिलोय तो एकाच बाजूला चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांना कुठला अडथळा होणार नाही. या ठिकाणी बंदोबस्तासाठी जे पोलीस त्यांच्यावर कुठेही टाकण्याचा अतिरिक्त ताण येणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला हे आंदोलन करायचं. आज पूर्ण प्रमुख राष्ट्रीय 11 संघटना पूर्ण संपात उतरलेल्या आहेत आणि आपण आज सुद्धा जिल्हाधिकारी पूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी धरणे आंदोलन सत्याग्रह आंदोलन नियोजित केलं आहे. ही प्रमुख मागणी आहेत की पेन्शनसारखा मुद्दा आहे की पेन्शन जुनी पेन्शन ही मिळालीच पाहिजे. त्याचबरोबर कामगार कायदे जे आहेत ते 4 संहितेत रूपांतर केलं आहे. त्याच कामगारांची कवच कुंडलं काढून टाकलेली आहेत. त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही ही शासन दिशाभूल करत आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे संघटन आहे की एक पूर्ण संघटना सर्व शासनाच्या संपवण्याचा घाट घातलेला आहे की प्रत्येक संघटना ही कशी संपवली जाईल याकडे शासन लक्ष देत आहे. शासनानं सत्तेवर येत असताना राज्य कर्मचारी संघटनेनं जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाचं आज शासनाला विसर पडलेला आहे. एकही आश्वासन दिलेलं आहे त्याचं आजपर्यंत पालन केलेलं नाही आणि त्यामुळं आज संपूर्ण कामगारांना कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आणि ही रस्त्यावरची वेळ आज आम्ही शासनाचा याद्वारे निषेध करत आहोत की भविष्यात की बेमुदत संपाला सामोरं जाण्याचा आम्ही शासनाला सूचना दिली आहे की जर याच्यावर लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संपाला उतरवू. मी कॉम्रेड वसंत नलावडे इन्शुरन्स बँकिंग आणि CITU तर्फे बोलतोय. प्रमुख मागण्या आहेत ज्या 129 कायद्यांच्या 4 कामगार संहिता बनवलेल्या आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत. त्या मालक धार्जिने आहेत, कामगार विरोधी आहेत. नंबर 2, विमा क्षेत्रामध्ये 100% FDI आणायचा जो निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे देशातील घरेलू बचत जी एखाद्या दागिन्याप्रमाणे असते ती परदेशी भांडवलाच्या ताब्यात जाईल, ती रद्द झाली पाहिजे. नंबर 3, आता राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 27 वरून त्यांनी 12 पर्यंत आणली, ती 4 वर आणायचे. हे जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. खेडोपाडी या बँका जाणार नाही. त्याच पद्धतीने जनरल इन्शुरन्सच्या 4 कंपन्या आहेत आणि एक 5वी GIC री विकण्यासाठी या सरकारने लंडन आणि सिंगापूरमध्ये मेळावे घेतले, त्याला आमचा विरोध आहे. शेवटची मागणी, नवीन जे अमेरिकेबरोबर डील केलेली आहे त्यात शेतकरी, सोयाबीन उत्पादक, ऊस उत्पादक, कापूस उत्पादक, डाळी उत्पादक या सगळ्यांची वाट लागणार आहे, त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे या आंदोलनाला पेन्शन ही नवीन पेन्शन योजना ही इतकी धोक्याची आहे आणि त्याच्यामध्ये ही FDI जी आणलेली आहे हा आकडा समजावून घ्या. $177 बिलियन म्हणजे 15,94,000 कोटी रुपयाचा पेन्शन फंड ह्या FDI मुळे परदेशी भांडवलाच्या ताब्यात जाण्यासारखी आहे. नवीन पेन्शन योजना ही कामगारांना 9,000 आणि 10,000 पेन्शन देते. पेन्शन हा आमचा हक्क आहे हे सुप्रीम कोर्टाने 1984 रोजी सांगितलेलं आहे, 17 डिसेंबर 1984. आता तो हक्क राहिलेला नाही. हे आम्हाला दयाबुद्धीने पेन्शन नको, सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे. देशातील कष्टकरी कामगारांच्या प्रमुख 11 संघटना आणि या प्रमुख 11 संघटनांसह अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ असे देशभरातले राज्य सरकारी कर्मचारी 70 ते 80 लाख आणि एकूणच कष्टकरी कामगार ज्याला आपण वर्किंग क्लास म्हणतो असे करोडो कर्मचारी आज रस्त्यावर 1 दिवसांचा नॅशनल संप करतायत. या नॅशनल संपाच्या माध्यमातून या देशभरातील कष्टकऱ्यांची जी गळचेपी केली जाते त्या कामगार साहित्यांना या सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि एकंदरीत कामगार वर्गाचा तीव्र विरोध आहे आणि त्याच्या निषेधार्थ हे संपूर्ण कर्मचारी वर्ग, कामगार वर्ग आज रस्त्यावर उतरला आहे. आज केंद्र सरकारनं, मग केंद्र सरकारचं कुठलंही विभाग असो, केंद्र सरकारचा LIC असो, बँकिंग असो, हे सर्व जे डिपार्टमेंट आहेत, हे सर्व जे युनियन्स आहेत या संपवण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये कुठल्याही नागरिकाला
कायमस्वरूपी रोजगार मिळू नये अशा पद्धतीची एक व्यवस्था शासनाच्या माध्यमातून केली जाते. जर कोणाला कायमस्वरूपी रोजगारच द्यायचा नसेल तर त्या कामगाराला, त्या कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी अस्थायी ठेवायचं आणि अस्थायी कामगार, अस्थायी कर्मचारी कधीही स्वतःच्या जागरूकतेसाठी, स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार नाही अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करण्याचं हे एक सरकारचं षडयंत्र आहे. या षडयंत्राच्या विरोधात या देशभरातील करोडो कामगार, करोडो कर्मचारी, त्यांच्या जोडीला शेतकरी आता या रस्त्यावर उतरलेले आहेत. कंत्राटीकरणाला विरोध हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबतच सर्व कामगारांचा याला पाठिंबा आहे. हा कंत्राटीकरण कुठेतरी रद्द झालं पाहिजे. कंत्राटीकरणाच्या माध्यमातून या देशातील युवकांची शोषण केलं जातं आहे, हे शोषण कुठेतरी थांबायला पाहिजे. हाही एक प्रमुख मागणी आहे. जे कर्मचाऱ्यांना एक पेन्शन मिळत होती, ते पेन्शनचा जो अधिकार आहे तोही काढून घेतलेला आहे. आता सगळ्यांना त्यांनाही अस्थायी केलेला आहे. अशा पद्धतीच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं देशभरातील कामगार कर्मचारी आज रस्त्यावर उतरत आहेत आणि या शासनाचा निषेध करत आहेत. एक जबाबदार कर्मचारी आहोत. समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण उभे राहिलोय ते एकाच बाजूला चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांना कुठला अडथळा होणार नाही. हो एस पी साहेब प्रायव्हेट शाळा आहेत तुम्ही 15ला सकाळी 11:30 आपण जेव्हा नगरपालिकेने भेटायची विनंती केली, परंतु त्यांनी बसा पुढच्या हॉलमध्ये असं आम्हाला सांगितलं. जवळजवळ मी अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी बसलो, परंतु आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा बोलवलं नाही किंवा ते तिकडे येतील असं आम्हाला वाटलं. तिथेही ते आले नाही. त्यामुळं ह्या गोष्टीला आमच्या कर्मचारी साधं निवेदन 2 मिनिटाचं असतानासुद्धा त्यांनी घेतला नाही. त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आणि आम्ही याबद्दल निषेध जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि सगळ्या संघटनेच्या वतीनं या झालेल्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. क्लास कष्टकरी कामगारांचा शेतकऱ्यांसह आज आयोजित केला होता. सातारा जिल्ह्यामध्ये विविध संघटनांच्या वतीनं मग त्या कष्टकऱ्यांच्या होत्या, कामगारांच्या होत्या, घरेलू कामगारांच्या होत्या, आशा अंगणवाडी वर्कर्सच्या होत्या, राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या होत्या. हे सर्व कर्मचारी आज सकाळपासून 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करतात. एकंदरीत एक संख्या जर पाहिली असती तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्यंत मोठ्या संख्येनं हे कामगार कर्मचारी या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते. यानंतर घोषणांच्या नंतर, भाषणांच्या नंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एकत्रित निवेदन देण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे, कामगारांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची साधारणतः 1 तास वाट पाहिली, परंतु बहुधा जिल्हाधिकारी महोदयांना या जिल्ह्यातील कष्टकरी, कामगार, सरकारी कर्मचारी यांचं निवेदन घ्यायला वेळ नसावा. त्यामुळे आम्ही शेवटी निर्णय घेतला वाट पाहून आणि आम्ही आता निवेदन न देताच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडतोय.